नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। मी संपादक मालक डॉक्टर शैलेश गुजर। पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन। गेल्या 30 वर्षापासून पुणेकरांच्या सेवेत असणारं पुणेरी विचारांचं सामर्थ्यशाली मराठी बातमीपत्र। पुण्याचा मानाचा गणपती, ग्रामदैवत कसबा गणपती, त्याच्या मूर्तीला अनेक वर्ष आपण शेंदूर लावलेला पाहत असतो, परंतु या शेंदुराच्यामुळे काही पुढे अनर्थ प्रसंग ओढवू नये म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आणि वेद पुरोहितांच्या सल्ल्यानं त्याचा कवच काढून त्याला पुन्हा शेंदूर लेपन करायचं काम 15 डिसेंबरपासून होणार आहे, अशी माहिती संस्थेच्या विश्वस्तांनी दिली। जाणून घेऊयात त्याविषयी। आमच्या ज्या विश्वस्त मंडळामध्ये जी मीटिंग झाली, या मीटिंगमध्ये जी परिस्थिती पाहून आम्ही जो निर्णय घेतला की हे शेंदूर कवच काढणं अतिशय गरजेचं आहे, त्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई केली। पुरातत्व खातं आणि इतर जे मान्यवर आहेत पुणे शहरातील त्यांना आम्ही संपर्क केला, त्यांचं मार्गदर्शन घेतलं। आम्ही एक कमिटी स्थापन केली आणि त्या कमिटीमार्फत हे सगळं वज्रलेपन आणि शेंदूर काढण्याचं काम केलं जाईल। यासाठी जे जे साहित्य लागतील की ज्या गोष्टी लागतील त्यांना सगळ्यांशी संपर्क करून सगळ्यांची एकजूट करून आता हे काम आम्ही 15 तारखेपासून सुरू करत आहोत। भाविकांना आम्ही असं आवाहन करू की हे जे आपले पुण्याचं ग्रामदैवत आहे, हे ग्रामदैवत हे जे कार्य चाललेलं आहे हे कार्य निर्विघ्नपणे पार पाडेल यासाठी तुम्ही गजाननाची प्रार्थना करा आणि शक्ती द्या, अशी आम्ही पुणेकरांना, समस्त पुणेकरांना आम्ही अशी विनंती करत आहोत की जेणेकरून हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊन जे मूळ स्वरूप गजाननाचं 400 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना विनायक भट ठकारांना दृष्टीगोचर झालं होतं, त्या मोऱ्याचं स्वरूप समस्त पुणेकरांना बघायला मिळावं, यासारखा दुसरं आनंदाची गोष्ट नाही। आणि हे 2025 मध्येच पूर्ण व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि समस्त पुणेकरांनी या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आम्हाला वाटतं आणि आशीर्वाद घ्यावेत। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। पौडफाटा कोथरूड पोलीस चौकी या ठिकाणी महानगरपालिकेचं रस्ते खोदायचं काम चालू असताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटलेली आहे आणि ते पाणी गेल्या 2 दिवसापासून तसेच वाहत आहे। महापालिकेच्या प्रशासनाला याकडे लक्ष द्यायला वेळ मिळेल का, अशी स्थानिक नागरिकांनी त्या ठिकाणी पृच्छा केली। छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या कर्तृत्वाचा चुकीचा इतिहास यापुढे कदापि खपून घेतला जाणार नाही आणि त्याकरता सौरव करडेसारख्या लेखकांनी लिहिलेला खरा इतिहास समाजापुढे आणला पाहिजे, असे प्रतिपादन पांडुरंग बलकवडे यांनी केले। करडे यांनी लिहिलेल्या शिव कालावधीच्या एका पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते। ते स्नेहल प्रकाशनाच्या माध्यमातून इतिहासाकडे आपण पाहिलं, आपण फार सहन करणारे लोक, आता हे आपण कमी केलं पाहिजे सहन करणं। आमच्या पिढ्या कितीतरी गेल्या ज्यांनी चुकीचा इतिहासाचा अभ्यास केला। आता आपण थोडेसे जागृत झालेले आहोत असं दिसतं। मी जेव्हा इतिहासाचा अभ्यास करत होतो तेव्हा आम्हाला आर्य भारतात नव्हते, ते बाहेरून आले वगैरे, आणि याच्यामध्ये लेफ्टिस्ट लोकांनी खूप
हातभार लावलेला आहे. खोट्या गोष्टी पुरवण्याचं म्हणणं. गॉर्डन चाळीस नावाचे एक ग्रस्त आहेत, नावाजलेले अगदी पुरातत्व. सुधीरजींनी पाठपुरावा केला आणि रवीजींनी हा ग्रंथ अतिशय उत्तमरित्या आपल्यासमोर प्रकाशित केलेला आहे. विषय फार महत्वाचा आहे की शिवकालीन इतिहास, गैरसमज आणि वास्तव, सत्य काय आणि आभास काय, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. आणि आपल्याला एक चिमटा पण त्याच्यात काढलेला आहे. हे जे काही लिहिलं आहे हे आपल्याला म्हणजे थोडे सोडा पण वाचता येत नाही ना, तर ते तुम्ही शिका आणि मग काय बोलायचं ते बोला, असं ते मोडी अक्षरं त्यात त्यांनी आणि अस्सल पत्रातली आहेत. 11 ते 14 डिसेंबर पुणे महापालिकेच्या वतीनं बाल महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. बाल मनावरती चांगले संस्कार व्हावेत, त्यांना जीवनामध्ये यश मिळावं आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना प्रत्येक कठीण प्रसंगी मात करण्याकरता मानसिक शक्ती मिळावी म्हणून बालवयातच या महोत्सवाच्या माध्यमातून विविध गोष्टी त्यांच्या मनावरती करण्यात येणार आहेत. त्याची माहिती आज नवल किशोर राम, आयुक्त पुणे महापालिका यांनी दिली. सर्वांना माझा नमस्कार. पुणे महापालिका वॅन लियर फाउंडेशन आणि WRI यांच्या वतीने आम्ही यावर्षी 11 आणि 14 डिसेंबर या कालावधीमध्ये सरसबाग येथे सकाळी 9:30 वाजल्यापासून संध्याकाळी 6:30 पर्यंत आम्ही एक खूप सुंदर असा कार्यक्रम घेत आहोत. याचं नाव आहे बालोत्सव. हा जो कार्यक्रम आहे आपण यावेळी चौथी बार असं घेत आहोत, म्हणजे याच्यापूर्वी 3-10 कार्यक्रम झालेला आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण सर्वजण ॲज अ पॅरेंट्स म्हणून आपले जे किड्स आहेत त्यांना खूप प्यार करतो, खूप त्यांच्या बाबतीत आपण काळजी घेत असतो. पण खरं म्हणजे आपल्याला एक चांगल्या प्रकारे पॅरेंटिंग देणे किंवा चांगलं पॅरेंट्स होणे एक आपल्यासाठी एक खूप मोठं चॅलेंज आहे. आजच्या युगात जेव्हा आमचा जो काही शिक्षण सिस्टम आहे किंवा आपला जो काही पेडागॉगिक टूल आहे त्याच्यामध्ये ज्या प्रकारे IT टूल्सचा समावेश झालेला आहे, तर आम्हाला हे गोष्टी माहीत होत नाही बरोबर की आम्ही कुठल्या प्रकारे चांगले पॅरेंटिंग करू. तर याला आपण लक्षात ठेवून यावेळी आम्ही एक सुंदर असा थीम घेतो आहे की पॅरेंटल वेलबिंग. याच्यामध्ये 6 वर्षाचे कमी वयाचे सगळे आपले किड्स असतील आणि त्यांचे पॅरेंट्स यांच्यासोबत एक खूप हा 4 दिवसीय जो कार्यक्रम आहे आम्ही घेतो आहे. मी सर्वांना आव्हान करतो, मी सर्वांना म्हणजे खूप मनापासून हृदयापासून आव्हान करतो की आपण या कार्यक्रमामध्ये नक्कीच सहभागी व्हावा आणि ही जे काही थीमॅटिक प्रोग्राम आहेत त्याचा नक्कीच फायदा घ्यावा. आपला हा एक जो कार्यक्रम आहे ते आपल्याला माहिती, शिक्षण आणि संवाद या दृष्टीने एक खूप सुंदर असा कार्यक्रम आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी व्हावा.